आजची भावना एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात आनंद आहे. आणि आज हा विजय पाहिला, आमचे लोकनेते आमच्यासोबत पाहिला हवे होते. दुर्दैवाने ते आमच्यासोबत नाही. हा आमचा विजय सगळा आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. दादा नाही ते खूप दुःख आहे सर्वांना, कारण आमच्या सारख्या युवा कार्यकर्त्यांना दादांनी संधी दिली आणि आमच्या प्रचार सभेस आधीच दादा येत होते, त्यावेळी दुःखद ही घटना घडली. त्याचं आम्हाला फार दुःख आहे. मी सर्व मतदारांना एवढंच आश्वासित करतो की जे दादांनी आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू. नमस्कार, मी अमोल तोरणे, नवराष्ट्रमध्ये आपलं स्वागत. ज्या बारामती तालुका पंचायत समिती आणि जिल्हा परिषद निवडणूक निकाल आता जवळपास घोषित झालेले आहेत. फक्त मला वाटतं एक जिल्हा परिषद गट आणि 2 पंचायत समिती गणाचे निकाल बाकी आहेत. उर्वरित ठिकाणी सर्व जागांवरती अपेक्षेनुसार राष्ट्रवादी काँग्रेसने निर्विवाद वर्चस्व मिळवलेले आहे. खरं तर सांगायचं तात्पर्य असं की या फक्त 2 जागा पंचायत समिती गणाच्या त्या भाजपसाठी दिल्या होत्या. त्या ठिकाणी 2 उमेदवार भाजपचे उमेदवार विजयी झाले. त्या ठिकाणी राष्ट्रवादीनं भाजपच्या उमेदवारांना पाठिंबा दिला होता. मात्र उर्वरित ठिकाणी सगळीकडे मात्र राष्ट्रवादीचेच उमेदवार विजयी झालेले आहेत. खरं तर ज्या ठिकाणी भाजपचे आणि अन्य पक्षांचे उमेदवार विजयी झाले त्या ठिकाणी सर्व विरोधी उमेदवारांचं डिपॉझिट देखील जप्त झालेलं आहे. मात्र खरं तर हा जल्लोषच या ठिकाणी जे पंचायत समिती बारामती पंचायत समितीचे माजी सभापती आहेत ते निंबूत आणि कांबळेश्वर जिल्हा परिषद गटातून विजयी झाले. त्याचबरोबर त्यांच्याबरोबर पंचायत समिती गणातील आशाताई वायाळ ज्या आहेत त्या विजयी झाल्यात. त्याचबरोबर दिग्विजय जगताप हे देखील विजयी झालेले आहेत. ते राष्ट्रवादीचे उमेदवार या ठिकाणी विजयी झालेले आहेत. आता जे करण खलाटे आहेत ते जिल्हा परिषद गटातून मोठ्या मताधिक्याने विजयी झालेले आहेत. पंचायत समितीचे सभापती म्हणून देखील त्यांनी प्रभावीपणे काम केलेलं आहे. वास्तविक पाहता खरं तर आजचा हा क्षण खरं तर आनंदाचा मात्र तितकाच दुःखाचा आहे. कारण राष्ट्रवादी काँग्रेसने कुठल्याही पद्धतीचा दादांच्या अकाली निधनामुळं कुठल्याही पद्धतीचा जोरदार प्रचार केलेला नाही, शक्ती प्रदर्शन केलं नाही. आता निवडणूक निकाल झाल्यानंतर खरं तर गुलालाची उधळण बऱ्याच ठिकाणी होते. मात्र तसं कुठलंही, कारण शोकाचं जे वातावरण आहे, शोकाकुल परिस्थिती आज ह्या मतदान मोजणी केंद्रामध्ये देखील दिसतील. आज कुणाच्याही अंगावरती गुलाल नाहीये. फक्त या ठिकाणी जे दैवत मानतात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते पदाधिकारी त्या अजितदादांची प्रतिमा हातात घेऊन अजितदादा अमर रहे ह्याच घोषणा यांनी आता केलेल्या आहेत. तर आपण यांच्याशी संवाद साधूया. काय सांगाल भैया, तुम्ही आज विजय मिळवला तर काय भावना आहेत आपल्या? आजची भावना एका डोळ्यात अश्रू आहेत आणि एका डोळ्यात आनंद आहे. आणि आज हा विजय पाहिला, आमचे लोकनेते आमच्यासोबत पाहिला हवे होते. दुर्दैवाने ते आमच्यासोबत नाही. हा आमचा विजय सगळा आम्ही त्यांच्या चरणी अर्पण करत आहे. आणि माझ्यासोबत दिग्विजय जगताप, आशाताई वायाळ, आम्ही तिघं पण निंबूत कमळेश्वर गटातून खूप चांगल्या मतांनी निवडून आलेले. झालेल्या मतदानामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या 3 उमेदवारांना 95% आसपास मतदान जनतेने दिलेलं आहे. या निमित्तानं मी निंबूत कमळेश्वर जिल्हा परिषद गटातील आणि बारामती तालुक्यातील सर्वच जनतेचं मनापासून आभार व्यक्त करत आहे. यानंतर आता निकाल लागला, आपण आता पुढे बाहेर जाऊन काय करणार आहात तुम्ही? नाही, आम्ही उद्यापासूनच लोकांच्यात जाऊन आभार दौरा करणार आहोत. त्याचबरोबर दादांनी जे जे प्रोजेक्ट तालुक्यामध्ये आणले होते, विशेषतः निंबूत कमळेश्वर जिल्हा परिषद गटात निरा नदीचा जो पट्टा आहे तिथले जे प्रश्न आहेत, रस्ते असतील, वीज असेल, पाणी असेल, त्याचबरोबर प्राथमिक आरोग्य असेल, प्राथमिक शिक्षण असेल, या सगळ्या गोष्टी आम्ही सर्वसामान्य लोकांपर्यंत चांगल्या पद्धतीने कसं पोहोचवता येतील याच्यासाठी प्रयत्नशील राहणार आहोत. ओके ताई, काय सांगाल तुम्ही? दादा ना, त्यामुळे मी हे काय बोलू शकत नाही. तुम्ही काय सांगाल? दादा नाही ते खूप दुःख आहे सर्वांना, कारण आमच्या सारख्या युवा कार्यकर्त्यांना दादांनी संधी दिली आणि आमच्या प्रचार सभेस आधीच दादा येत होते, त्यावेळी दुःखद ही घटना घडली. त्याचं आम्हाला फार दुःख आहे. मी सर्व मतदारांना एवढंच आश्वासित करतो की जे दादांनी आमच्यावर विश्वास टाकला त्या विश्वासाला आम्ही पात्र राहून चांगल्या पद्धतीचं काम करून दाखवू, एवढंच आहे. आताच आपण विजयी उमेदवारांशी संवाद साधला. खरं तर एका हातात दादांची प्रतिमा आहे, दुसरीकडे म्हणजे वास्तविक पाहता तसं विजय झाल्यानंतर एक जल्लोष असतो. मात्र तशा पद्धतीचा जल्लोष काही दिसत नाही. आताही तेच दुःख त्यांच्या मनामध्ये आहे. आता दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्याशिवाय ही निवडणूक अपेक्षेनुसार एक हाती सत्ता राष्ट्रवादी
या पंचायत समितीवरती किंवा जिल्हा परिषदेवरती करणार होते हे ठरलेलं आहे. कारण त्या पद्धतीची ताकद जी आहे ते जिल्ह्याच्या राजकारणावरती दिवंगत नेते अजितदादा पवार यांनी निर्माण केलेले आहे. त्याचा फायदा या निवडणुकीमध्ये झालेला आपल्याला दिसतोय. पाहूया आता निकालानंतर पंचायत समितीचे सभापती कोण होते आणि जिल्हा परिषदेचं अध्यक्षपद पुन्हा बारामती तालुक्याला मिळतंय का हे पाहणं औत्सुक्याचं आहे. अमोल तोरणे, नवराष्ट्र, बारामती. धन्यवाद.